डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्यावर पारद पोलिसात गुन्हा दाखल। भोकरदन तालुक्यातील पोलीस ठाणे पारद येथे एका व्यक्तीविरुद्ध वारंवार खोटी व चुकीची माहिती देऊन पोलिसांना त्रास देण्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलाय। दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी मोहन नवलसिंग चंदनसे राहणार 38 वर्ष राहणार रेलगाव तालुका भोकरदन यांनी दिनांक 9/1/2026 रोजी सायंकाळी 7:18 ते 7:46 दरम्यान डायल 112 वर मोबाईल क्रमांक 88 62 80 54 64 वरून वारंवार कॉल करून खोटी माहिती दिली। सदर कॉल्स MDT प्रणालीवर नोंद झाल्याचे तपासात निष्पन्न झाले। आरोपीने कोणतेही ठोस कारण नसताना पोलिसांना जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन शासकीय यंत्रणेला त्रास देण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारामुळे प्रत्यक्ष गरज असलेल्या नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यास अडथळा निर्माण होतो, तसेच पोलीस यंत्रणेवर अनावश्यक ताण येतो। सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 212 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील प्रतिबंधक व कायदेशीर कारवाई सुरू आहे। पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करते की डायल 112 या आपत्कालीन सेवांचा वापर फक्त अत्यावश्यक व खरी माहिती देण्यासाठीच करावा। खोटी माहिती देणे हा दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना।